मनसेनं जो पाठिंबा दिला त्याच्यानंतर निर्माण झालेले हे जे प्रश्न आहेत, प्रश्न आहे कल्याण डोंबिवलीतला हा जो प्रयोग आहे तो मतदारांना रुचेल का? ज्यांच्या विरोधात मतदान मागितलं त्यांच्या सोबत सत्तेत जाऊन बसणं इथल्या मतदारांना रुचेल का? महाराष्ट्रातल्या मतदारांपर्यंत मेसेज काय चाललाय? शिवसेना मनसे युतीनं महायुतीतली फाटाफूट उघड झाली आहे का? कारण भारतीय जनता पक्षासोबत बैठका झाल्याचं अजून तरी दिसलं नाहीये. तिकडे मात्र एकत्र जाऊन हे करतायत, एकत्र लढले. मग हे काय चाललंय? ही रस्सीखेच आहे का? मनसे शिंदेच्या सोबत गेल्यानं ठाकरेंच्या युतीला तडा गेलाय का? ठाकरे बंधू एकत्र आल्याचे सनई चौघडे आतापर्यंत वाजणं सुरूच आहे. तोच ही बातमी काय दर्शवते? नगरसेवक टिकवण्यासाठी ही मनसेची खेळी आहे का? कारण आपण जर सत्तेत गेलो नाही तर आपले नगरसेवक थांबणारच नाहीयेत, ते उचलून नेले जातील आणि मग आपल्या हाती काहीच उरणार नाही की स्थानिक नेत्यांचा दबाव आहे. महाराष्ट्रात अनैसर्गिक असं काहीही उरलेलं नाहीये का? आता सगळं नैसर्गिक, काही टेन्शन घ्यायचं नाही, कुणी कुणासोबतही जाऊ शकतो. हे आता महाराष्ट्रातल्या जनतेनं पक्क करून घ्यावं का? सगळे एका माळेचे मणी आहेत का? हा प्रश्न आपण आज मान्यवरांना विचारूया. आणि या सगळ्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे जोडले गेलेले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकरजी आपल्यासोबत आहेत. प्रवीण भाऊ, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी शिवसेनेचे प्रवक्ते राहुल लोंढे जोडले गेलेले आहेत. राहुलजी, तुमचंही स्वागत आहे. राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सर आपल्यासोबत जोडले गेले आहेत. रवी सर, तुमचंही स्वागत आहे. आणि थोड्याच वेळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सुद्धा जोडल्या जातील. आपण त्यांच्याकडे जाऊया. पण चर्चेची सुरुवात करायची आहे मला ती प्रवीण भाऊंपासून, ती याच्यासाठी. प्रवीण भाऊ, खरं सांगा, हा जो निर्णय मनसेला सोबत घेण्याच्या संदर्भातला झाला कल्याण डोंबिवलीमधला, त्याबद्दल तुम्हाला विश्वासात घेतलं गेलेलं आहे का? तुमच्या संमतीने हे घडलंय की तुमच्या संमतीच्या शिवाय घडलंय? आता संमती प्रदेशाध्यक्ष किंवा देवेंद्र फडणवीस साहेब यांचे लागते, त्याच्यामुळे त्यांच्याशी बोलणं झालंय किंवा नाही याची मला त्या ठिकाणी कल्पना नाही. परंतु मला वाटतं की या ठिकाणी शिंदे साहेबांनी त्यांच्या सोबत येण्यासाठी, कारण ज्या काय हालचाली मी बघितल्या ते एकाच वेळेला जाणं असेल, त्यांनी भूमिका ती घेतली असावी असं मला त्या ठिकाणी वाटतंय. अर्थात या संदर्भात संमती आहे, चर्चा केली नाही केली मला अजिबात त्या ठिकाणी माहीत नाही. तथापि एक गोष्ट आपल्याला आवर्जून या ठिकाणी समजून घ्यावी लागेल की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अगदी स्पष्टपणे काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी जाहीर मेळाव्यात वरळीच्या सांगितलं होतं की आमचे काही कोण दुश्मन नाही आहेत. विकासासाठी त्या ठिकाणी जर कोणी सोबत येणार असतील, त्यांचं समर्थन मिळणार असेल तर त्याचं स्वागत आहे. कारण शेवटी प्रत्येक पक्षाचा उद्देश हा विकास असतो, समाजासाठी त्या ठिकाणी काम करणं असतं. आणि मग जर विकासाच्या भूमिकेतनं राज ठाकरे साहेबांची मनसे त्या ठिकाणी तिथे महायुतीसोबत किंवा शिंदे साहेबांच्या शिवसेनेसोबत येत असेल तर त्यात काय आम्हाला वाईट वाटायचं त्या ठिकाणी कारण नाही, असं माझं या ठिकाणी मत आहे. तथापि यानंतर श्रीकांत शिंदे यांनी दिलेलं स्टेटमेंट सुद्धा महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आपल्या ज्या काही चर्चा वगैरे झडतायत त्या या निमित्तानं त्या ठिकाणी निरर्थक ठरतात. श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलंय की या ठिकाणी आम्ही महायुती म्हणूनच सत्ताच त्या ठिकाणी स्थापन करणार आहोत. म्हणजे भाजप शिवाय काही वेगळा प्रयत्न आहे का सगळ्यांना बरोबर घेऊन, तर त्याचं उत्तर अजिबात नाही. आणि त्याच्यामुळे आमच्यासाठी महायुती एकत्र राहत असेल आणि त्या ठिकाणी एकत्रित आम्ही सत्ता जर बनवत असू तर त्या ठिकाणी आम्हाला बाकीच्या गोष्टी त्या ठिकाणी फार काही त्याच्यावर काथ्याकूट करण्याची आवश्यकता आहे असं मला अजिबात वाटत नाही. कारण आपण आता बघताय की सगळ्या गोष्टी एकमेकांना पूरक बघा कशा. विकासाच्या मुद्द्यावर देवाभाऊ बोलले, कुणाचंही समर्थन त्या ठिकाणी चालेल. श्रीकांत शिंदे यांची भूमिका त्या ठिकाणी आम्ही महायुतीची सत्ता बनवणार आहोत. आता आमच्या प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाण साहेबांनी भूमिका घेतली की महायुतीत सत्ता बनवणार आहोत. आणि आपण बघाल की देवाभाऊंचा कायम विचार राहिलेला आहे की महायुती एकत्रित राहावी. प्रसंगी कधी कधी दोन पावलं देवाभाऊंनी आणि भारतीय जनता पार्टीनं मागे घेतलेले आहेत महायुतीच्या अभेद्य अशा एकजुटीसाठी आणि वाटचालीसाठी.
ठीक आहे, विकास हे एक असं साबण आहे ज्या साबणानं सगळ्यांनाच अगदी स्वच्छ होता येतं. मुद्दा आहे ज्या प्रकारचे आरोप करण्यात आलेले होते सत्ताधाऱ्यांवरती, तुम्ही क्षणात ते सगळं विसरून जाऊ शकाल का? अगदी थोडक्यात सर. नाही, प्रश्न हे बघा, निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात. हम्म, ज्या वेळेला आम्ही महायुती महाविकास आघाडीच्या विरोधात असतो त्यावेळेला आम्ही एकमेकांच्या विरोधात आघाडी युती म्हणून टीका करतो. ज्या वेळेला घटक पक्ष आमच्या सोबत त्या ठिकाणी नसतो, आमच्या समोर असतो, त्यावेळेला आम्ही टोकाची टीका करत नाही. परंतु त्या ठिकाणी नाही म्हटलं तरी तिथेही आमची भूमिका त्या ठिकाणी आमचा अजेंडा किंवा आम्ही कसे योग्य आहोत हे सांगण्याचा त्या ठिकाणी असतो. आणि आपण बघाल की शिंदे साहेबांच्यावर कुठल्याही प्रकारची टीका तशी टोकाची नाही. आता राजकीय त्यांचा पक्ष आहे, आमचा पक्ष आहे, जिथे एकमेकांसमोर असू तिथे थोडंफार त्या ठिकाणी टीका टिप्पण्या होत असतात. पण कुठेही विखारी टीका किंवा आमच्या माहितीला गालबोट लागेल की त्याच्यामध्ये काही विसंवाद होईल अशा प्रकारच्या कुठल्याही मोठ्या टीका या ठिकाणी झाल्या नाहीत हे आपल्याला समजून त्या ठिकाणी घ्यावं लागेल. आणि त्याच्यामुळे आता बघा की मनसेच्या बाबतीत त्या सुद्धा आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे. आता मनसेनी भूमिका वेळोवेळी बदललेल्या आहेत. भारतीय जनता पार्टीने कधीच त्या ठिकाणी मनसेच्या बाबतीत अशा प्रकारची भूमिका दुजाभावाची घेतलेली नव्हती. हा, आणि त्याच्यामुळे मला वाटतं विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला सगळे त्या ठिकाणी चालतील. कारण सगळ्यांचा अंतिम गोल सर हा त्या ह्या ठिकाणी त्या सगळ्यांमध्ये शहराचा विकास करणं. काहीतरी लिमिट आहे की नाही त्याला? कारण याच्यामध्ये असं झालं, सगळ्यांमध्ये काही दिवसापूर्वी MIM सुद्धा आलं तुमच्या सोबत. हे तुम्ही वर असं म्हणता सगळे चालतील, नाही नाही, त्या बाबतीत काँग्रेसला पण नाही घेतात सगळेच म्हणते. नाही. तुम्ही शब्दांचा किस काढू नका. तुम्ही शब्दशळ करायची काही गरज नाहीये. कोणी चालेल याचा अर्थ विकासाच्या मुद्द्यावर जी चांगली लोक येतील. आता MIMच्या बाबतीत तुम्ही सांगताय, पण नंतर आम्ही पक्षाने घेतलेली भूमिका आपण विसरताय. नाही MIMच्या बाबतीत झाल्यानंतर पक्षाने निर्णय घेतला ना, हा. आमच्या आमदाराला कारणे दाखवा नोटीस दिली ना. त्याच्यामुळे तसं आम्ही नाहीये, चूक तसं झाली तर नाहीये. दुरुस्त त्याच्यात करतो ना लोकल त्याच्यात लेवलला काय झालं दुसरा तर. प्रश्न आहे, मला जे सुचवायचं होतं ते आहे, सुषमाताई बाजूला बसलेले आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सुद्धा असू शकतो का सोबत, हे मला विचारायचं आहे. नाही, एक लक्षात ठेवा, देवेंद्रजींनी अनेकदा सांगितलेलं आहे, आमची दुश्मनी ही काही खानदानी दुश्मनी नाहीये. उद्या जर विकासाच्या मुद्द्यावर उद्धवजी ठाकरे साहेबांनी पण समर्थन दिलं तर समर्थन नाकारायचं काय कारण नाही. या शहराविषयी त्यांच्या आशा अपेक्षा ज्या असतील त्या जर आमच्याकडून पूर्ण होतील असा त्यांना विश्वास आला आणि त्यांनी या चांगल्या कामांना समर्थन द्यायचं ठरवलं तर आम्ही कारण नसताना नाक मोरडण्याचं काहीच कारण नाहीये ना. ठीक आहे. त्याच्यामुळे उद्धवजी ठाकरे साहेब का थोडे आमच्या खानदानी दुश्मन आहेत. बरं. आता काही विचारावर, हिंदुत्वाच्या विचारावर, बाळासाहेबांच्या विचारांवर नक्कीच आमचे काही मतभेद त्या ठिकाणी होते आणि त्याच्यामुळे विचारांचे वैचारिक मतभेद आहेतच. परंतु जेव्हा आपण आता ते काँग्रेस बरोबर गेले, कॉमन मिनिमम प्रोग्रामवर गेले ना, काही सगळेच एकमेकांचे मुद्दे एकमेकांना पटले का? नाही. आता जर विकासाच्या मुद्द्यावर विकासासाठीच त्या गेले ठिकाणी तिकडे. उद्धवजी ठाकरे साहेब बोलणार असतील की देवा भाऊ आपण त्या ठिकाणी चांगला विकास मुंबईचा करताय, आम्हाला नाही जमला, आपण करताय, आमचा सपोर्ट आहे, एवढं मोठेपण त्यांनी दाखवलं तर